आज ना मला पाणीपुरी बनवायची होती, त्याच्यासाठीच पुदिना आणायला मी थोडंसं खाली गेलेली होती. तर पार्किंगमध्ये येताना पाहते तर हे कुत्रा एवढा निवांत इथे झोपलेला होता. आता पुदिना तर मला छान फ्रेश भेटलेला होता, त्याच्यासोबत ही हराळी पण आलेली होती. आता म्हणलं आलेलीच आहे तर लागतो तेवढा पुदिना आपण ह्याच्यातला काढून घेऊया. आणि पुदिनाही माझा असा खराब झालेला होता, तर म्हटलं हा पुदिनाही लावून घेता येईल. पुदिन्याची मुळे होती थोडीशी आणि हराळी होती, तर याच्यातला छान असा पुदिना काढून घेतला. आणि हे म्हटलं वेळ जेव्हा भेटेल तेव्हा हे रिकामी 1-2 कुंड झालेल्या होत्या त्याच्यामध्ये लावून देऊया. आता मी काम करत असताना बाळाचं असं माझ्या अवतीभोवती असं लुडबुड करणं चालू असते. आता जाण्याच्या आधीच आहे ना, आता पुदिना आणायला जाण्याच्या आधीच आहे ना, मी ते गूळ, चिंच आणि 3 ते 4 खजूर आहे ना अशा पाण्यामध्ये भिजवत टाकत गेलेली होती. तर आल्याच्या नंतर त्या छान अशा सॉफ्ट झालेल्या होत्या. आता गूळ तर इझिली निघतो मिक्सरमधून, पण चिंच आणि खजूर हे काही निघत नाही, थोडंसं जाडसरच राहतं. त्याच्यामुळे म्हटलं हे थोडंसं गाळणीने गाळून घेऊया, त्याच्याने असं छान पाणी होईल. आणि हे छान असं 2-3 वेळेस पाणी टाकून गाळून घेतलं. हे पाणी छान झालं चवीला. याच्यामध्ये थोडंसं मीठही ॲड केलेलं होतं मी. आणि मला तिखटही पाणी बनवायचं होतं, त्याच्यासाठी माझ्याकडं हिरवी मिरची, पुदिना तर मी घेऊन आलेली होती आणि माझ्याकडं कोथिंबीरीचे थोडेसे देठ होते, तर तेच परत ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आणि थोडंसं मीठ घालून याच्यामध्ये हे छान बारीक करून घेतलं. तर याच्यामध्ये थोडंसं जास्त भात थोडंसं घालून 2-3 वेळेस फिरून हे बारीक काढून घेतलं. त्याच्यानंतर छान गाळणीने एका पातेल्यामध्येच गाळून घेतलं. आम्हाला हवंय तेवढंसं पाणी ह्याच्यामध्ये ॲड केलं आणि तिखट याच्यानुसारही मी थोडंसं पाणी ॲड केलेलं होतं. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये मी थोडंसं माझ्याकडे चाट मसाला आणि पाणीपुरी मसालाही होता. आता तो माझ्याकडे घरामध्येच होता, त्याच्यामुळे मी पाणीपुरी बनवायला घेतली होती, तर तेही त्याच्यामध्ये थोडंसं ॲड केलं. टेस्ट करून पाहिली तर छान झालेलं होतं. हे असं साईडला ठेवून दिलं. आणि ओव्हनमध्ये मी आज पुऱ्या भाजणार होते, तर तेच इथे ओव्हन वगैरे काढून घेतला. आणि आता इथे शेगडीच्या साईडलाच मला लावायचं होतं, त्याच्यामुळे सगळा पसारा पहिले तर आवरून घेतला. त्याच्यानंतर ट्रेमध्ये अशा पुऱ्या व्यवस्थित ठेवून दिल्या. आता वाटत होतं की नाही, आता भीतीच होतं की नाही, कारण पहिल्याच वेळेस मी करणार होते. आता ठेवून दिलं ओव्हनमध्ये. आता बरेच दिवस झालं मी काय ओव्हन लावलेलं नव्हतं, त्याच्यामुळे थोडंसं लावतानाही ऑन ऑफचं थोडं कन्फ्युजन होत होतं मला. हेच बटन खाली वरी पाहायचं असं थोड्या वेळ चालू होतं. त्याच्यानंतर झालं आणि टेम्परेचर इथे मी 200 डिग्री सेल्सिअस केलेलं होतं. आता हे होतं तोपर्यंत म्हटलं बाकीची तयारी करून घेऊया. छान कोथिंबीर बारीक करून घेतली, बटाटे मॅश करायला घेतले. आता हे करत म्हणलंच आता पाहूया एकदा ते कसं झालं आहे तर. आणि ते साईडला ठेवून दिलं. आणि नंतर हे पाहायला गेले तर छान हे अशा टम फुगत चाललेल्या होत्या पुऱ्या. आता हे पाहताना मला एवढं छान वाटत होतं की आपण वेगळं काहीतरी करायला गेलो आहे आणि हे छान होतं. आणि तेवढाच इंटरेस्ट ते पुऱ्या अशा फुलत होत्या, तर अशा त्यातली आतमध्येच अशा त्या थोड्याशा म्हणजे असं एका साईडवरून दुसऱ्या साईडकडे अशा जात होत्या, तर ते पाहायलाही मला खूप छान वाटत होतं. असंच थोडा वेळ थांबून ते पाहिलं. कसलं भारी हालत आहे ते. थोड्याच वेळाने ह्या पुऱ्याही छान भाजून झालेल्या होत्या. खरपूस अशा पुऱ्या आणि चवीला एवढ्या छान लागत होत्या. तळलेल्या पुऱ्यापेक्षा मला वाटतं ह्या हेल्दी पण आहे आणि चवीलाही छान लागतात. आता त्याच्यानंतर इकडे मसाला बनवायची तयारी केली. आता बटाटे ते छान मॅश करून घेतला होता, विशूसाठी थोडासा बाजूला काढून ठेवला, आमच्यासाठी मीठ, तिखट आणि थोडासा चाट मसाला याच्यामध्ये घालून. आणि मी घरीच बनवलेला कोल्हापुरी मसाला आहे तोही थोडासा टाकलेला होता. आता पुऱ्या आम्हाला पाहिजे होत्या तेवढ्या इथे झालेल्या होत्या आणि आता खाण्याचीच तयारी होती. आता पहिले तर विशूचं झालं पाहिजे, त्याला एक पुरी दिली आणि त्याच्यानंतर आता माझ्यासाठी इथे पुरी बनवून घेत होती मी. आणि बाळाचं इथे बघा, त्याला थोडंसं कमी तिखट टाकून आणि मीठ टाकून असं बटाटा बाजूला काढून ठेवलेलं होतं, तेच त्याला एका पुरीमध्ये टाकून दिलं, तर तोही छान मस्त खात होता. आणि हे बघा किती छान पुऱ्या मस्त भाजून तयार झाल्या होत्या, खरपूस भाजल्या होत्या, छान चवीलाही खूप छान लागत होत्या. आणि तिखट पाणी, आमच्याकडे थोडीशी बारीक शेव नव्हती त्याच्यामुळे फरसाण घेतलं होतं, बारीक कट करून घेतलेला कांदा होता आणि हा बटाट्याचा मसाला त्याच्यामध्ये टाकून खूप छान पाणीपुरी झालेली होती.
बाहेर खाण्यापेक्षा घरी कधी बनवून खाल्लेलं हेल्दी आणि हायजेनिकही राहतं आणि आपण पोटभरही खाऊ शकतो. आता जवळपास आम्ही 30 ते 35